नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण डॅनियल चिडियाक यांच्या विचारमंथन करणाऱ्या संकल्पनांवर चर्चा करणार आहोत. द मॉडर्न ब्रेकअप आणि स्टॉप लेटिंग एव्हरीथिंग अफेक्ट यू या त्यांच्या पुस्तकांनी जगभरात अक्षरशः लाखो लोकांना मानसिक शांती मिळवण्याचा मार्ग दाखवलाय. आजकालचा हा जो भावनिक थकवा आणि नात्यांमधील ताणतणाव आहे ना, त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी नेमके काय उपाय सुचवले आहेत ते आपण समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या आपल्या चर्चेचे प्रमुख टप्पे असे आहेत: 1. आधुनिक भावनिक गुंतागुंत. 2. आजकालच्या ब्रेकअप्सना सामोरे जाणे. 3. ओव्हरथिंकिंगचा सापळा. 4. भावनांवर नियंत्रण मिळवण्याची साधने. आणि 5. स्वतःच्या मर्यादा आणि ओळखीतील बदल. भाग 1. आधुनिक भावनिक गुंतागुंत आणि थकवा. आजकाल कंपॅशन फटीग म्हणजेच सहानुभूतीमुळे येणारा थकवा ही एक फार मोठी आणि गंभीर समस्या बनली आहे. हे म्हणजे सतत इतरांच्या भावनांचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेण्यासारखे आहे. चिडियाक अगदी योग्य शब्दात सांगतात की इतरांना ऊब देण्यासाठी आपण स्वतःलाच आगीत झोकून देऊ शकत नाही, बरोबर? सतत इतरांची काळजी घेतल्याने शेवटी आपलाच भावनिक अंत होतो. हे केवळ थोडे थकल्यासारखे वाटणे नाहीये, तर हा त्रास क्लिनिकल बर्नआउट सारखाच गंभीर असू शकतो. भाग 2. आजकालचा ब्रेकअप्सना सामोरे जाणे. आता एक विचार करूया. आजकालची नाती इतक्या लवकर का संपतात? हा प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात कधी ना कधी नक्कीच आला असेल. विशेषतः जेव्हा आपण जुन्या पिढीतील नात्यांची तुलना आजच्या परिस्थितीशी करतो, तेव्हा हा प्रश्न आणखीनच प्रकर्षाने जाणवतो. नक्की काय बदललंय? चिडियाक यांच्या मते यामागे काही अगदी ठोस कारणे आहेत. विचार करा, आजकाल वेगवान डेटिंग ॲप्सनी नैसर्गिक भेटीगाठींची जागा घेतली आहे. सोशल मीडियामुळे नात्यांबद्दलच्या अवास्तव अपेक्षा आणि सततची तुलना खूप वाढली आहे. समोरासमोर बसून बोलण्याऐवजी आता सगळा संवाद मेसेजिंगवरच होतो, ज्यामुळे नात्यातली ती खरी जवळीक कुठेतरी हरवली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खूप कमी वेळात निर्माण होणारी तीव्र ओढ. ही सगळी कारणे एकत्र येतात आणि मग गैरसमज व वारंवार ब्रेकअप्सचा एक मोठा स्फोटच होतो. हा खरं तर एक प्रकारचा तांत्रिक आणि सामाजिक सापळाच आहे. भाग 3. ओव्हरथिंकिंगचा म्हणजेच अतिविचारांचा सापळा. या सर्व ताणतणावांना आपले मन एवढ्या तीव्रतेने का प्रतिसाद देते? मानसशास्त्रात याला कॉग्निटिव्ह लोड थिअरी म्हणतात. आपल्या मेंदूची माहितीवर प्रक्रिया करण्याची क्षमता मर्यादित असते. चिडियाक याने इथे एका विस्कळीत आणि अस्वच्छ बेडरूमचे अतिशय सुंदर रूपक वापरले आहे. जेव्हा आपला मेंदू आधीच हजारो विचारांनी भरलेला असतो, तेव्हा दैनंदिन जीवनातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा ताणही अचानक असह्य वाटू लागतो. म्हणजे पहा, समस्येचा आकार खरोखर मोठा नसतो, पण आपला मेंदू आधीच फुल झाल्यामुळे ती समस्या आपल्याला डोंगराएवढी मोठी वाटते. याच संदर्भात डॅनियल चिडियाक एक अत्यंत भेदक सत्य मांडतात. सहानुभूती असण्यातील सर्वात मोठी अडचण ही आहे की जे लोक आपल्याला दुखापत करतात त्यांच्याबद्दलही आपल्याला वाईट वाटते. जे लोक इतरांच्या भावनांबद्दल खूप संवेदनशील असतात त्यांच्या मनावर किती मोठे भावनिक ओझे असते हे या एका वाक्यातून अचूकपणे समजते. ही एक प्रकारची भावनिक अडचणच आहे जी माणसाला सतत मागे खेचत राहते. आणि नेमके इथूनच अँक्झायटी लूप म्हणजेच चिंतेचे चक्र सुरू होते. मेंदू एखाद्या चिंतेवर लक्ष केंद्रित करतो, ताणतणावाने त्याला खतपाणी घालतो आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी सतत विचार करणे गरजेचे आहे असे मानू लागतो. हे अगदी एखाद्या दलदलीसारखे आहे. जितका आपण विचारांची संघर्ष करतो तितके आपण त्यात खोलवर रुतत जातो. अतिविचार करणे हे काही उत्तर नाही, तर तोच एक मोठा आजार बनून जातो. संशोधनानुसार एक अतिशय रंजक बाब समोर आली आहे. जगातील 20% लोकसंख्या ही जन्मतःच अत्यंत संवेदनशील असते. त्यांची मज्जासंस्था बाह्य जगाला अधिक तीव्रतेने प्रतिसाद देते. त्यामुळे साहजिकच सर्व गोष्टींचा त्यांच्यावर जास्त प्रभाव पडतो. त्यामुळे जर सर्वच गोष्टींचा इतरांपेक्षा जास्त त्रास होत असेल, तर हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की हा कोणताही स्वभाव दोष नाही, तर ही एक नैसर्गिक आणि जैविक रचना आहे. जेव्हा आपण असे मानतो की आपले जीवन बाह्य परिस्थितीवर किंवा नशिबावर अवलंबून आहे, तेव्हा आपण सतत असहाय्य अनुभवतो. पण या उलट जेव्हा आपण इंटर्नल लोकस ऑफ कंट्रोल स्वीकारतो, म्हणजे माझ्या कृतीच माझे जीवन घडवतात, हा विचार अंगीकारतो, तेव्हा ताणतणाव लक्षणीयरित्या कमी होतो. ही मानसिकता बदलणे अत्यंत गरजेचे आहे बरं का, कारण यामुळे आपल्या हातात परिस्थितीचे नियंत्रण परत येते. भाग 4. भावनांवर नियंत्रण मिळवण्याची साधने. आता नुसती समस्या समजून घेणं पुरेसे नाही ना, बरोबर?
तर यातून बाहेर पडण्यासाठी सुरुवात एका अतिशय साध्या उपायाने होते. शंका निर्माण करणारे प्रश्न जसे की मी आनंदी राहीन का, मी यशस्वी होईन का, यांना सशक्त करणाऱ्या विधानांमध्ये बदला. फक्त स्वतःला सांगा, मी आनंदी राहणार आहे, मी यशस्वी होणार आहे. शंकाखोर मानसिकतेतून एका ठाम आणि सकारात्मक मानसिकतेकडे जाण्याचा हा एक भक्कम पाया आहे. यामुळे आपला मेंदू नुसताच उत्तरांच्या शोधात न राहता आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जातो. यात आणखी एक अत्यंत प्रभावी तंत्र आहे, थॉट डिफ्युजन. जेव्हा एखादा नकारात्मक विचार सतत सतावतो, तेव्हा तो विचार आधी ओळखा, मग मोठ्याने सांगा, मला जाणीव होत आहे की माझ्या मनात असा विचार येत आहे. आणि मग तो विचार टीव्हीवर जाणाऱ्या बातम्यांच्या स्क्रोलिंग टेक्स्टसारखा पुढे निघून जात आहे अशी कल्पना करा. यामुळे त्या नकारात्मक विचारापासून त्वरित भावनिक अंतर निर्माण होते आणि त्याचा आपल्यावरील प्रभाव खूप कमी होतो. अतिविचार कायमचा थांबवण्यासाठी डॉक्टर जेफ्री श्वार्ट्झ यांचे 4 टप्प्यांचे तंत्र खूप उपयुक्त ठरते. 1. रिलॅप्स, त्या विचारचक्राला एक नाव द्या. 2. रिॲट्रिब्यूट, हा केवळ मेंदू एका जागी अडकल्याचा परिणाम आहे, हे सत्य ओळखा. 3. रिफोकस, आपले लक्ष दुसऱ्या एखाद्या पूर्णपणे गुंतवून ठेवणाऱ्या कामात वळवा. आणि 4. रिव्हॅल्यू, तो विचार अजिबात उपयुक्त नव्हता, याची शांतपणे आठवण करून द्या. हे तंत्र ओव्हरथिंकिंग तोडण्यास खरोखर खूप मदत करते. कंपॅशनेट कंटेनर हे रूपक अतिशय सुंदर आहे. इतरांच्या भावनांना एका वेगळ्या भांड्यात असलेल्या पाण्यासारखे समजा. आपण त्यांच्याबद्दल पूर्ण सहानुभूती बाळगू शकतो, पण त्यांचं दुःख स्वतःमध्ये शोषून घेण्याची अजिबात गरज नाही. अत्यंत संवेदनशील लोकांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. यामुळे आपण इतरांची काळजी नक्कीच करू शकतो, पण स्वतःला भावनिकदृष्ट्या संपवून न टाकता. तसेच जेव्हा अचानक भीती किंवा राग येतो तेव्हा हा इमोशनल सर्किट ब्रेकर नक्की वापरता येतो. एक दीर्घ श्वास घ्या आणि वर्तमान क्षणाची जाणीव करा. स्वतःच्या शरीराला, आजूबाजूच्या वातावरणाशी जोडा आणि स्वतःलाच विचारा, या क्षणी मला खरोखर कशाची गरज आहे. यामुळे संकटाच्या वेळी आपला मेंदू तर्कशुद्ध विचार करण्यापासून भरकटत नाही, हे आपल्याला एकदम शांत आणि केंद्रित राहण्यास मदत करते. भाग 5. स्वतःच्या मर्यादा आणि ओळखीतील बदल. संक कॉस्ट फॅलसी हा मानवी मानसशास्त्रातील एक फार मोठा अडथळा आहे. एखादे नाते किंवा परिस्थिती कितीही हानिकारक असली तरी आपण त्यात आधीच खूप वेळ आणि ऊर्जा गुंतवली आहे. केवळ या एका कारणामुळे आपण तिथेच अडकून राहतो. ही मानसिकता लोकांना चुकीच्या आणि एकतर्फी नात्यांतून बाहेर पडण्यापासून अक्षरशः रोखून धरते. हे समजून घेणं खूप गरजेचे आहे की चुकीच्या जागी थांबल्याने भूतकाळ तर बदलत नाही, पण भविष्य मात्र नक्कीच धोक्यात येते. यातून बाहेर पडण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मिनिमल एक्सप्लेनेशन पॉलिसी. स्वतःच्या मर्यादांचे रक्षण करण्यासाठी इतरांना वारंवार स्पष्टीकरण देण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्याची कोणतीही गरज नाही. स्वतःला व्यक्त करण्याच्या अधिकाराचा सन्मान करतानाच आपल्या प्रायव्हसीवरही आपला पूर्ण हक्क असतो. मौन पाळणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे हा आपला अधिकार आहे. बऱ्याचदा जेव्हा लोक स्वतःला पीडित दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा केवळ वस्तुस्थितीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते. जेव्हा चुकीचे आरोप होतात, तेव्हा क्लीन ब्रेकचा वापर करावा. आणि जेव्हा कोणी गॅसलाइटिंग करून आपल्याला चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्यांच्यापासून सुरक्षित अंतर आणि शांतता राखणे हाच सर्वांचा योग्य उपाय ठरतो, असे चिडियाक ठामपणे सुचवतात. वाद घालत बसण्यापेक्षा शांतपणे दूर जाणे कधी अधिक योग्य. आणि अखेरीस आपण एका अत्यंत गहन विचारापाशी येतो. स्वातंत्र्य मिळण्याआधी प्रगती ही एखाद्या गोष्टीच्या गमावण्यासारखीच भासते. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणताना सुरुवातीला थोडी अस्वस्थता वाटणे अगदी स्वाभाविक आहे. तो बदल स्वीकारा. पण जाता जाता एक विचार नक्की करा, जुन्या ओळखी आणि ओझी कायमची मागे सोडण्याची वेळ आता आलीये का? की आपण अजूनही त्याच जुन्या सापळ्यात अडकून राहणार आहोत?